आगामी विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी अकोल्यात राजकारण चांगलंच तापलंय। काँग्रेसच्या विरोधात अकोल्यात जोरदार पोस्टरबाजी सुद्धा करण्यात आली। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नावाखाली ही पोस्टरबाजी केली गेली। काँग्रेस संविधान कसं वाचवणार, जवाहरलाल नेहरू यांनी 1951 मध्ये जातीय जनगणनेला विरोध का केला होता, अशा अनेक मुद्द्यांचा यात उल्लेख आहे। या पोस्टरबाजीवर काँग्रेसनं मात्र नाराजी व्यक्त केली आहे। अकोल्यात जे निनावी नावाने पोस्टर लावल्या जात आहेत वारंवार काँग्रेसच्या बाबतीत उल्लेख करून, ते अत्यंत चुकीचं आहे। आम्हाला कळलं आहे ते कोण लावत आहे म्हणून, पण आम्ही त्यांना ताकीद दिली आहे तशी, आणि त्यांनी त्यांची चूक म्हणजे दुरुस्त करण्याचं सांगितलं आहे। त्यामुळे ते प्रकरण थांबलं आहे। पण आता नुकतंच एक नवीन पोस्टर जे आलं आहे, कारण म्हणजे प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, पोलिसांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की असे निनावी पोस्टर्स कुठेही लागता कामा नये। बोजा बिस्तर लपेटून घ्या, आता हवा बदलली आहे, असं म्हणत जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर निशाणा साधलाय। गल्लीबोळातला कार्यकर्ता सुद्धा विजयाचा दावा करत असतो, मात्र गलिच्छ बोलणाऱ्याचं काय कर्तृत्व आहे, असा सवाल खोतकर यांनी गोरंट्याल यांना केलाय। कैलास गोरंट्याल हे पालिकेतला टक्केवारी सम्राट आहे, अशी घणाघाती टीका खोतकर यांनी केली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी। गल्लीतला कार्यकर्ता म्हणू शकतो की मी विजयी होणार आहे। यावेळेस हवा काय, हवेचा रंग बदललेला आहे, यावेळेस पूर्ण वातावरण बदललेलं आहे आणि बोरा बिस्तर लपटून घ्यावं ना। आता थोडे दिवस राहिले तुमचे 2 महिने, 2 महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा घरी जावं लागणार आहे। यावेळेस गावातल्या लोकांचा अंदाज घ्या, सामान्य जनतेचा अंदाज घ्या। 5 वर्ष तुम्ही काही केलं नाही, ज्या आमच्या सरकारच्या योजना आहेत त्याच लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करता, स्वतःचं कर्तृत्व काही नाही, आणि पुन्हा विजयाचा आत्मविश्वास। कोणत्या आधारावर? लाडकी बहीण योजना आम्ही दिली त्या आधारावर, मेडिकल कॉलेज आम्ही दिलं त्या आधारावर, सर्व विकासाचे काम आम्ही केले त्या आधारावर। कोणत्या आधारावर तुम्ही दावा करता? तुमचं स्वतःचं कर्तृत्व काय आहे? सोलरच्या बद्दल त्यांनी 100 कोटी मंजूर झाले, बरोबर? तुम्ही बातम्या छापल्या, सर्वांनी बॅनर बातम्या छापल्या, ते जालन्याला सोलरचे दाखवा ना 100 कोटी मंजूर झाले कुठं? प्रस्ताव आम्ही दिला, अजून प्रस्ताव मंजूर झाला नाही, आम्ही दिला असला तरी मंजूर झाला नाही, तरी सोलरसाठी 100 कोटी म्हणतात। मागे त्यांनी बातमी केली की 16 कोटी रुपये नाट्यगृहासाठी मंजूर करून आणले। कुठे हो नाट्यगृह 16 कोटी रुपये? हे कुठेतरी भमकबाजी करायची। यांना नगरपालिकेमध्ये टक्केवारी सम्राट म्हणून उगाच लोक म्हणतात का? एक बी कार्यकर्ता असा नाही की ज्याच्या कोणत्याने टक्केवारी घेतली नाही, आणि ते सर्व लोक आता माझ्या बाजूने आहेत।